भारतीय जनता पक्षाचे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्यातील फॉर्च्युनर गाडीचा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाटा येथे भीषण अपघात झाला। पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आमदार नारायण कुचे हे आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथून ताफ्यासह रवाना झाले होते। पहाटे 4:30च्या सुमारास त्यांच्या ताफ्यातील एका फॉर्च्युनर गाडीचा अपघात झाला, अशी माहिती आमदार कुचे यांनी प्रसारमाध्यमांना दिली। अपघातग्रस्त गाडीत आमदार नारायण कुचे नव्हते, मात्र त्यांचे सुरक्षा रक्षक, चालक आणि एक सहकारी प्रवास करत होते। या तिघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जालना शहरातील कलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। अपघाताच्या वेळी अपघातग्रस्त गाडीच्या मागे आमदार कुचे यांची दुसरी फॉर्च्युनर गाडी होती। अपघात होताच त्यांनी तातडीने गाडी थांबवून अपघातग्रस्त वाहनाच्या काचा फोडत जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली। तसेच मतदारसंघातील नागरिकांच्या आणि पांडुरंगाच्या कृपेने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे आमदार नारायण कुचे यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, जालना। सकाळी छत्रपती संभाजीनगरहून माझ्या रातच्या घरी होऊन मी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला निघालो आणि दरवर्षीप्रमाणे मी दिंड्याला आणि दर्शनाला जात असतो, त्याप्रमाणे मी निघालो। तेव्हा जामखेड येथे आम्ही सगळे 7-8 गाड्या होत्या। नंतर एक आमचे कार्यकर्त्याचे मिसेस थांबल्या बदनापूरला। असं ठरलं की त्यांना आणायला माझी गाडी पाठवा। मग मी तिथे थांबलो आणि जामखेडचा टर्न आहे, मला वाटतं समोरून काहीतरी येत होतं। त्या टर्नवर त्याचा ब्रेक लागला का नाही लागला आणि ती गाडी जाऊन पलटी झाली। त्यात माझा बॉडीगार्ड, माझा ड्रायव्हर आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस आणि कोलते पाटील जखमी आहे। जेव्हा मला माहीत झालं तेव्हा 2 मिनिटात मी तिथे पळत गेलो, तर गाडीची अशी अवस्था झाली, फॉर्च्युनर गाडी होती। मला असं वाटलं क्षणभर की माणसं, पण जेव्हा मी हॉस्पिटलला त्यांना हे बघितलं, मी काचा फोडल्या आणि त्यांना काढलं, हे बघा हे असं आहे। मग मीच उचललं, माझ्या दुसऱ्या गाडीत टाकलं, आमची गाडी होती, आणि त्या गाडीत तिथं हॉस्पिटलला आणलं। आता माझं बॉडीगार्ड सवडे साहेब आहे, जिल्हा सरचिटणीस कोलते पाटील आहे आणि ड्रायव्हर आहे, त्यांच्यावर कलावती हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू।